Let's get started. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती चलो फिर होला होला चला निघू. काय चमकताय लाईट. नमस्कार मंडळी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आम्ही आहेत मलागाला स्पेनमध्ये आणि सगळी मित्रमंडळी इथं आलेली आहे. तर आपण बघू शकता आमचा ग्रुप आलेला आहे. दरवर्षी आम्ही ट्रिप करतो, जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं. तर आता आहे आम्ही एक जागा आहे कमिनो देल रे करून, मलागापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. आणि मी डिस्क्रिप्शन बघितलं आणि रिव्ह्यूज पण वाचले, तर भरपूर मजा येणार आहे. आज एकदम थ्रिलिंग प्लेस आहे. तर इट इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस वॉकवे इन स्पेन. आणि ही जी जागा आहे, आय मीन तिथं भरपूर वॉटरफॉल्स आहे, टनल आहे, टनल थ्रू जायचं आहे, वॉटरफॉल आहे, ब्रिजेस आहे. चलो गाईज, आपण निघालोय आता. लेमन ज्यूस मस्त सकाळी सकाळी फ्रेश. रिलॅक्स आला. तुमचं एवढं वजन वाढलंय, रिलॅक्स कसं वाटलं? व्हिडिओ काय घ्यायला काय थांबायचं मग ते डंपर काय. अरे इकडे 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 बघा तो. मी पुन्हा पुढे बसवलं पाहिजे. नाही व्हिडिओ पाटील येतोय. शॉर्ट जस्ट लुकिंग लाईक वाव. सो ब्युटिफुल, सो एलिगंट. काय प्रकार. बिग बॉस वाले त्याचे पण गाणे यायला लागले आता. बाई काय प्रकार. लंडनच्या जवळ आहेत तुम्ही लोक, आम्ही लंडन पासून लांब येतो. छान आहे ना ते प्लेन सगळं. हे बघा मंडळी, संत्र्यांचे बाग आहे इकडं. तर काय सुंदर दिसतंय आणि फळ लागलेली आहे आता. तर तुम्ही स्पेन मध्ये कुठेही जा, सगळीकडे तुम्हाला ऑरेंजेस आणि ओलिव्हची बागा दिसतील. बघा ऑरेंजचे बाग. परत अरे माझा बूट होतोय काय मग काय मजा येते की नाही आज? टोपी काय क्रिकेट खेळायला जातो, टोपी कशी घातली? हॉलिडे चष्मा घाला. कुठे आहे? अरे वा. टाकलं की ते दाखवतो लोकेशन. घाट रस्ता आहे. सगळीकडे स्पॉट. ती गाडी दिसते का बोल? आपण जाऊ मग जाऊ. आपली 4x4 आहे ना, आपली 8x8. पब्लिक इथं पॅराग्लायडिंग करायचंय म्हणते. तर बघूया, मला तर भरपूर रिस्की वाटतंय. तर जसं की मी सांगत होतो की इट इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस पाथ वॉकवे हिअर इन द स्पेन. आणि हे 1900 म्हणजे 19th सेंचुरीमध्ये बांधलेला आहे हा रस्ता, जो की हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट होता इथं. तर तिथं जे काही वर्कर्स कामावर जायचे त्यांच्यासाठी हा रस्ता बांधलेला. तर बघूया, आज खूप मजा येणार. रिव्ह्यूज पण चांगले वाचले मी ऑनलाईन. आणि 8 किलोमीटरचा ट्रेल आहे हा पूर्ण. तर बघूया आम्ही किती करतो. पण सगळे मित्र सोबत आहे तर भरपूर मजा आहे. तर चला मग चालू करूया. आता आम्ही बघतो, तिकीट वगैरे घेतो आणि मग सुरू करतो. हे इकडचं रेस्टॉरंट आहे, एकदम भारी. बघा तुम्ही, जागा काय आहे, सुंदर आहे. अरे क्या रे रे बाबा, वजन इट शुड बॅलन्स इज इट. तर ना एक्सट्रीम तिकडे. हे बघा वजन काटा मेकॅनिकल आहे. मस्त आहे. किती? 71. 71 नसेल काय पण आहे. 71 माझा.
बघा काय ॲक्युरेट काटा. शंभू वजन किती त्याचं? 68 हा, एक्झॅक्टली 68. 68 वजन आहे शंभूचं. आपण बघू आता किती येतं. So this is मेकॅनिकल वजन काटा आहे. right. So this is 70. This is 60. This is 50. We are 60. That's 60 kilometers. 60 kilos. 61. 62. It should balance from here. कुठून बॅलन्स? ओके, It should balance from here. इथं बॅलन्स व्हायला पाहिजे. So this is 60. So that is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. There you go. It started balancing. So my weight is 67. नाही 68. So if I do 68, it's not balanced. You know, it's crashed over there. So 67 ला केल्यावरती आपण ते बरोबर खाली अजून घ्या थोडंसं मध्ये. इकडे 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 बिटवीन 7 and 8. Yep. 67. There you go. आम्ही इकडं रेस्टॉरंटला आलो आहे जेवण करायला आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी इकडनं. किती सुंदर व्ह्यू आहे रेस्टॉरंटवरून. बघू शकता हे रेस्टॉरंट आहे आणि इथून व्ह्यू बघा काय ब्युटिफुल व्ह्यू आहे. तर मंडळी आम्ही कामिनेतो देल रे जो हायकिंग ट्रॅक आहे वॉकिंग ट्रॅक तिथं पाय निघालो आहे. अरे बढिया. अरे हे तर जाऊ द्या. अरे तुम्ही रेस्टॉरंट मधून बघितला का व्ह्यू? हा एक नंबर व्ह्यू आहे. पॅराग्लायडिंगचा व्ह्यू होतो. अरे पॅराग्लायडिंग मध्ये डोळे तर उडे राहायला पाहिजे बघायला. आणि बघा इकडनं जो वॉकिंग ट्रेल आहे ती इकडनं 1.5 किलोमीटर सॉरी ती स्टार्ट होईल आणि या टनल मधून आपल्याला जायचंय. तर बघा आतमध्ये जातोय आपण. ज्यांनी तिकीट ऑलरेडी बुक केली होती त्यांना जाऊ देता आहे आणि आम्हाला साईडला उभं राहायला लावलं आहे आता. पण तिकीट्स अवेलेबल आहे तर काही प्रॉब्लेम नाही. आणि इथून चालू होतोय बघा ॲक्च्युअल ट्रेल. भरपूर सुंदर जागा आहे बघा खाली पाणी. अरे कामिनेतो देल रेचं तिकीट आम्हाला भेटलं आहे. 10 युरो सॉरी तिकीट आहे. आम्ही आता तिकीट घेतो आणि इकडं आपण कॅश किंवा कार्डने पण पे करू शकतो. तर काही प्रॉब्लेम नाही. गाईड पाहिजे म्हणून सांगता. गाईड कशाला पाहिजे? आधी तिकीट बुक करून घ्या कारण इथं आल्यावर कंपल्सरी गायडेड ट्रिप देता आणि गायडेड ट्रिपचे 8 युरोज एक्स्ट्रा आहे. तर अननेसरी 10 जणांचे 80 युरोज एक्स्ट्रा केलेले आहे कारण आम्ही प्री बुक नव्हतं केलं. प्री बुक जर केलं असतं तर विदाउट गाईड आम्हाला 10 युरोज मध्ये भेटलं असतं. पण ठीक आहे त्यांची स्ट्रॅटेजी ती कारण मग तिकीट नाही आहे असं बोलले तर मग आपण काय करू शकत नाही. त्याच्यामुळे गायडेड टूर घेतली. 18 युरोज 10 जणांचे 180 युरो. तर इकडनं बघा एकेकाला सोडताय तिकीट बघून. वरून व्ह्यू मस्त सुंदर येणार. काय आला? काय प्रॉब्लेम आहे? काय वय ना वेट कशाला? 3 वाजता आहे. इंग्लिश टू 3 वाजता. आता परत येत थांबायला लावलं. इंग्लिश टू 3 वाजता. अरे अर्धा तास परत आता बसावं लागेल इथं कारण गायडेड ट्रिप ही 3:30 वाजता. आता 3 वाजले तर अर्धा तास परत बसा इथं टाइमपास करत. तर याच्यासाठी प्री बुक करून यायला पाहिजे. ऑनलाईन जरी बघितलं असतं तरी भेटलं असतं पण आपण बघितलं नाही. राहुल ठाकूरने प्लॅनिंग बरोबर नाही केली. आमचा मुखिया सांगत नाही हो नाही ऐन शेवटच्या दिवसापर्यंत बोलतात मी नाही येणार. कोण तो काय हा व्हिडिओ मध्ये सांगताय पाणी मागेल मैदा. 3:30 लास्ट.
तर आपल्याला तिकीट्स भेटली आहे, पण 3:30 वाजता गायडेड ट्रिप आहे, त्याच्यामुळे वेट करायला सांगितलं आहे. आणि आम्ही बघा सगळेजण इथं बसलो आहे. हा व्हिडिओ भरपूर मोठा झाला आहे. या व्हिडिओत मी तुम्हाला जर्नी दाखवली, भरपूर मजा आली, रस्ता वगैरे मस्त होता. तर लर्निंग अशी आहे की प्री बुक करून यायला पाहिजे तिकीट, तर तुम्हाला बरोबर वेळेवर स्लॉट भेटतो आणि आत जाऊ शकता. तर हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. पुढच्या व्हिडिओत बघूया आपण कशी असते ही ट्रिप एंट्री भेटल्यानंतर. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.